रामकृष्ण हरी. आजच्या निरूपणाचा अभंग हा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठातील 13वा अभंग आहे. सुरुवातीला हरिपाठ म्हणजे काय ते पाहूया. हरी म्हणजे भगवान महाविष्णू, हरी म्हणजे राम, हरी म्हणजे कृष्ण, हरी म्हणजे भगवान महाविष्णूचे दशावतार, हरी म्हणजे विष्णुमय जग, हरी म्हणजे विष्णू. आणि पाठ म्हणजे काय तर अभ्यास. हरिपाठ 5 प्रकारचे आहेत. 5 हरिपाठ पंचरत्न हरिपाठ म्हणून प्रसिद्ध आहेत. संत निवृत्तीनाथ महाराजांचा हरिपाठ, संत ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ, संत नामदेव महाराजांचा हरिपाठ, संत एकनाथ महाराजांचा हरिपाठ आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा हरिपाठ असे 5 हरिपाठ आहेत. त्यापैकी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठातील हा 13वा अभंग आहे. आपण अभंग पाहूया. समाधी हरीची समसुखे बीन, न साधेल जाण द्वैत बुद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एक केशवराजे सकल सिद्धी, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. संत ज्ञानेश्वर माऊलींना काय सांगायचं आहे तर हरीची आपल्याला समाधी लावायची आहे, ध्यान धारणा करायची आहे, चित्ताची एकाग्रता करायची आहे आणि ही समाधी लावण्यासाठी आपला जीवात्मा आणि परमात्मा यांना एकत्र आणायचं आहे, एक रूप करायचं आहे, म्हणजे समसमान पातळीवरती आणायचे आहे. समाधी हरीची समसुखे वीण म्हणजे समाधीमध्ये सुख मिळते, पण त्यासाठी हरी म्हणजे परमात्मा आणि आपल्यातला जीव म्हणजे तो आत्मा एका रेषेमध्ये समान पातळीवरती आपल्याला आणता आला पाहिजे. आता यामध्ये खरं पाहिलं तर बुद्धी महत्त्वाची आहे, तिचं सहकार्य आवश्यक आहे. बुद्धी जर विरोधी गेली तर आपल्याला हे समाधीचं वैभव कधीही प्राप्त होऊ शकत नाही. बुद्धी व्यावहारिकदृष्ट्या आपलं जीवन चरितार्थ चालण्यासाठी, पोटपाणी चालण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपण बुद्धीनेच चालतो. परंतु ही बुद्धी समाधी मिळवण्यासाठी हरीच्या सेवेमध्ये आपण लावली पाहिजे, आपल्याला ती लावता आली पाहिजे. म्हणजे निरंतर सेवा जर आपण हरीची केली तर आपोआप आपली बुद्धी हरीच्या मार्गावरती चालू लागते आणि आपल्याला समाधी अवस्थेमध्ये आपल्याला जाता येते. आता पहिल्याच प्रयत्नामध्ये आपल्याला एकाच झटक्यात समाधी तर लागणार नाही, ती हळूहळू आपल्याला पात्रता अंगात आणावं लागेल. हळूहळू आपल्याला आपली पात्रता वाढवत न्यावी लागेल, म्हणजे आपल्याला समाधी लागत जाईल आणि परमेश्वराशी आपण तादात्म्य पाहू शकू. कारण की समाधी साधली, हरीचं प्रेम साधलं तरच बुद्धीला वैभव प्राप्त होईल. आणि हे वैभव देणारा कोण आहे तर परमात्मा केशवराज आहे. आणि त्या केशवराजामुळे म्हणजे भगवान महाविष्णूमुळेच सर्व सिद्धी प्राप्त होतात, असं इथं संत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही. रिद्धी सिद्धी प्राप्त झाली, निधी म्हणजे धन देखील प्राप्त झालं, म्हणजे मनुष्याला सर्व सुख वैभव प्राप्त झालं असं आपण समजतो. परंतु संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ते सगळं खोटं आहे, त्या केवळ उपाधी आहेत. खरं वैभव म्हणजे समाधी, हरीच्या जवळ राहणे, हरीच्या प्रेमामध्ये समाधी लागणे म्हणजेच खरं वैभव. माणसाला समाधीत राहता आलं पाहिजे, म्हणजे त्याला सुखाने वैभव भोगता येतं. आणि म्हणून संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात सर्वात मोठी सिद्धी म्हणजे समाधी आणि त्याच्यामध्येच परमानंद आहे. आणि आपलं मन आनंदी ठेवण्यासाठी समाधी आवश्यक आहे, महत्त्वाची आहे. अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला शेवटी सांगतात, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. आपल्याला सुखासोबत समाधान पाहिजे असेल तर आपल्याला सर्वकल्प समाधीमध्ये शिरावत लागेल. म्हणून हरिपाठाला उपस्थित राहत जा, हरिपाठामध्ये काही ना काही योगदान देत चला. आपल्याला स्वतःला हरिपाठ स्वच्छ म्हणता आला पाहिजे, त्यातली प्रत्येक ओवी आपल्याला म्हणता आली पाहिजे. अर्थासहित आपल्याला सर्व अभंग माहिती असले पाहिजेत, म्हणजे आपल्याला ही समाधी अधिक लवकर प्राप्त करून घेता येईल. आणि यासोबतच अखंड हरिचिंतन, अखंड हरिनाम स्मरण आपण केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला समाधी अवस्था प्राप्त होईल, सर्व सुख समाधान प्राप्त होईल, असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.